डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. पंचांकडे दाद मागतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केल्या. एक धाव येत असताना आपण पाहतोय लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस 1 या आकड्यावरती आपण पाहतोय. पुढचा सामना शेंडोबा 40+ कासरवडवली मास्टर ए आणि त्यांच्या समवेत नवघर मास्टर ए या 2 टीममध्ये होणार आहे. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सचिव गणेश शिंगे दादांचं आगमन झाले. विलास पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. झेल इथे सुटतोय आणि झेल सुटल्यानंतर 2 धावांचा कॉल अंगलट येतोय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज माघारी परततोय. किरण तरे गॉन. एकंदरीत पाहतोय 2 या आकड्यावरती 1 चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातला. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. धावसंख्या आता फलकावरती 3 या आकड्यावरती. स्वागत आणि सन्मानच्या दिशेने आम्ही या षटकानंतर वळणार आहोत. कॅमेरामॅन ला विनंती असेल आपण रेडी राहा. जबरदस्त फटका. बॉल हवेत राहिलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. फलंदाज माघारी परततोय. गडी बाद. प्रशांत गॉन. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजेला थांबवतोय. या सन्मानाच्या दिशेने आम्ही वळतोय. दिग्विजय पाटील. चला या आपण सन्मानित करणार आहोत. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सचिव गणेश शिंगे दादांचा सन्मान आपण करायचा आहे. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय यांचा सन्मान इथे केला जातोय. दादांचा सन्मान आगरी कोळी लोकांची शान आई एकविरा देवीची अगदी आपण पाहतोय कॅप परिधान केली जाते. कोळी कॅप परिधान केली जाते. मायेची उबदार शॉल दिली जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुष्पगुच्छ आणि त्याच्या समवेत सन्मान चिन्ह हेही दिले जाईल. पहिल्या षटकामध्ये धावा झालेत त्या एकंदरीत 3. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. नवीन गोलंदाज क्रमांक 2 षटक हाताळण्याकरिता राकेश. बॉलरचं नाव हरिचंद्र ठाकूर. भरपूर दिवसानंतर कमबॅक करतायत. चांगला चेंडू टाकतायत. बॅकफुटला खेळतायत. बॉलला अगदी आपण पाहतोय
कासरवडवली मास्टर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय कासरवडवलीचा जो कारवा निघालाय 6 पारितोषिक प्रथम क्रमांकाची, त्याला थांबवण्याचं काम आज नवघर मास्टरचा संघ करेल का मैदानाच्या आतमध्ये. लगातार 3 स्पर्धा आपण पाहिली तर 4 स्पर्धा लगातार प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावण्याचा मान त्यांनी मिळवलाय. जबरदस्त खेळ त्यांचा राहिला गेलाय सातत्याने आपण पाहतोय. मग त्यामध्ये विलास पाटील असोत, गणेश शिंगे असोत, जितेंद्र शिंगे असोत, सुशांत मुकादम, जयवंत शिंगे आणि खास करून संदीप भोईर, मनीष पाटील या खेळाडूंचा भरपूर मोठा रोल राहिला गेलाय. 2 धावा मिळतील 2च्या मदतीने. आता धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 3 धावा घेतल्यात 3च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत. सचिन पाटील आम्हाला दर्शवतायत की 7 या आकड्यावरती. मिलिंद नाईक मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेचा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 50 धावा करण्याचा कारनामा त्याने केलाय. यंदाच्या हंगामामध्ये जलद अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आलेला आपण पाहतोय. घासकोपरीच्या मैदानावरती बॅटिंग त्याने केली होती. आज तशाच बॅटिंगची आवश्यकता आहे. धावा आपल्या संघासाठी जमवायच्या असतील तर निश्चितच तुम्हाला चांगला खेळ, तुम्हाला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. हलक्याशा हाताने खेळायचं होतं. पाठीमागच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. संतोष पाटील बाल्या क्षेत्ररक्षण करतोय. धावा रोखण्यामध्ये सक्षम राहिले. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या फलकावरती आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत की धावा झालेत 8 धावा. रिटायरमेंट घेत आहेत फलंदाज आपण पाहिलं तर नरेंद्र किनी. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश घरत आता दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या गाड्या लावल्यात पाठीमागच्या दिशेने इनोवा आणि फोर्ड या दोन्ही गाड्या काढून घ्या प्लीज. ज्या कोणाच्या असतील आपल्या खेळाडूंच्या असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत. आम्ही विनंती तुम्हाला करतोय. फोर्ड आणि इनोवा या 2 गाड्या लागलेत. त्या दोन्ही गाड्या आपण काढायच्या आहेत. अण्णा खंडू भोईर अण्णा आपण गाडी काढून घ्या. खंडू भोईर इनोवा गाडी काढून घ्या. इनोवा आणि फोर्ड या दोन्ही झाडाखाली लागलेत ना, त्या दोन्ही काढायच्या आहेत. राकेश पाटील यांचा सातत्याने आम्हाला कॉल येतोय. प्लीज आपण सहकार्य करा. संतोष पाटील गोलंदाजी मार्गावरती आलाय आणि आल्या मिलिंद नाईकने प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र चेंडू बराच काल हवेत राहिला आणि तिथे नो मॅन लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मिळते आणि 1च्या मदतीने आता धाव फलकावरती धावा आहेत त्या 10 धावा.
हलक्या हाताने खेळतायत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच होईल. दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी 2 धावा मिळतायत का हे पाहावं लागेल. आणि 2 धावा सहजतेने मिळालेल्या आहेत. आता 2च्या मदतीने धावसंख्या 12 या आकड्यावरती जेवणाची व्यवस्था चालू आहे. भाईंदरपाडा मास्टर संघ आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. धावसंख्या 12 धावा. अजूनही आपण पाहिले तर या षटकामध्ये 4 चेंडू बाकी आहेत. मोठा प्रहार करायचा होता. डॉट बॉल इथे येतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ आता बाकी राहिलाय या षटकामध्ये. आणि त्यानंतर पाण्याची जी ट्रॉली आहे ते आपण घेऊन जायचं आहे. धावसंख्या फलकावरती 12. शांत अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नवघर मास्टर ए संघ नाईक आपण यायचा आहे. ऑन साईडला जोरकस खेळले तिथे निकेश ठाकूर चेंडूला उचलतोय. एक धाव घेतली जाते. एकेरीच्या मदतीने आता धाव फलकावरती धावा आहेत त्या 13. मोठा प्रहार करतायत. ऑन साईडला बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मात्र पाहता पाहता बॉल जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा तिथे मिळतायत. आता 2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 15. 1 टू गो. शेवटचा बॉल या षटकातला आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा चांगला फटका खेळतायत. फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल वळतोय आणि तिथे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. थँक्यू डीजे. चला पाणी घेऊन जा. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. हेमंत राऊत हॅलो उदय पाटील आपण या. प्लेइंग 11ची लिस्ट आपण भरून द्यायची आहे आणि लगेच आपण टॉसच्या दिशेनेही वळणार आहोत. कर्णधार कोण आहे त्याला पाठवून द्या. जयवंत दादा आपण जाऊ नका. लगेच आपण टॉस इथे करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतायत की 19 धावा या 3 षटकांमध्ये झालेल्या आहेत. 12 बॉलचा खेळ आता बाकी राहिला आणि 12 बॉलमध्ये आक्रमण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग जर तुम्ही केलीत तर निश्चितच पुढे येताना आपण पाहतोय. आणि आशिष पाटील यांना आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय नरेश अनंत पाटील इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करायची आहे. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न 12 चेंडूवरती करावा लागेल. गोलंदाजी मार्गावरती निलेश पाटील. निलेशचा वापर होतोय. निलेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलेत. यस निलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय. ऑल इज वेल अशी स्पर्धा. नरेश पाटील अण्णा आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. पंढरी शिंगेची जादू चालली नाही आज आणि ही जादू सातत्याने चालत नसते मात्र ती चालवावी लागते. एक जॉली असं व्यक्तिमत्व आहे पंढरी शिंगे. नेहमी चेहऱ्यावरती
स्मिथ हस्ते त्यांच्या खुललेलं असतं. मात्र 12 बॉल महत्त्वाचे आहेत. दिनेश घरत आणि मिलिंद नाईक सारखे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल भरपूर उंची गाठले आणि तिथे निकेश ठाकूर झेल टिपतोय आणि फलंदाज दिनेश घरत परतीच्या मार्गावरती गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आता रवी घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार झालाय. निलेश समोरच्या दिशेने फटका खेळतायत. आता इथे आपण पाहिलं तर एकच धाव एकेरीच्या मदतीने धावसंख्या 20 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका खेळायचा होता. प्रदीप ठाकूर झेल खाली आलेत आणि फलंदाज माघारी परततोय. गडी बाद. थँक्यू डीजे. आता धावसंख्या सचिन पाटील आम्हाला दर्शवतायत 20 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उमेश नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. उमेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. फुलटॉस वरती चेंडूला घेत आहेत आणि खूप चांगला फटका लॉंगऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक राकेश ठाकूर यांना आपण पाहतोय. दुसरी धाव इथे सहजतेने मिळेल. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 22 या षटकातला हा शेवटचा बॉल. अजूनही एक षटक बाकी आहे. म्हणजे उर्वरित 7 चेंडू आपल्याला सामोरं जायचं आहे. उमेश चौधरी स्ट्राईक वरती आहेत. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने बॉल जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. तिथे धावा मिळतील 2. धावसंख्या 24 या आकड्यावरती 24 बॉलचा सामना झालाय आणि 24 धावा फलकावरती. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि या पण व्यासपीठावरती नरेश पाटील अण्णा उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान आपण करतोय. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान सातत्याने आपण पाहतोय खारीगाव मास्टर संघाच्या वतीने केला जातोय. आगरी कोली लोकांची शान अगदी आपली टोपी परिधान केली जाते. तदनंतर उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आता गोलंदाजी मार्कवरती राकेश ठाकूर तयार झालाय. चांगला फटका खेळतायत. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय आणि पाहता पाहता 2 धावा. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती रवींद्रजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करतोय.
रवींद्र पाटील यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. चांगला फटका खेळलाय. जस्ट स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल केलाय. एकच धावेवरती आता सॅटिस्फाईड राहिलेत. आता 100 मदतीने धावसंख्या फलकावरती 27 वरती जाऊन पोहोचतोय. 27 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुपर डिलिव्हरी, अफलातून चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित उचली होती, बाउन्स होता आणि बॉल चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने, डॉट बॉल. आता धावसंख्या फलकावरती 27 वरती आपल्याला पाहायला मिळतंय. राकेश ठाकूर तयार होतोय. उमेद चौधरी स्ट्राईकला आहेत. आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती फटका खेळले डीप मधून. मिड विकेटनं क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव घेतली. एकाच धावेवरती समाधान आता व्यक्त करावं लागले. धावसंख्या 28 वरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. ऑन साइडला फटका खेळतायत. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजतेने घेतल्या गेल्यात. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. नवघर मास्टर ए आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम वडवली मास्टर ए, या दोन टीम मध्ये राहुल पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. आमच्या व्यासपीठावरती राहुल पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय. मोठा प्रहार केलाय समोरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होईल का हे पाहावं लागेल. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे सफल ठरतोय. 2 धावा आणि 2च्या मदतीने आता धावसंख्या 32 वरती. 33 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. तिथे टॉस संपन्न होईल. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. चला वडवली संघाचा संघनायक या. कासर वडवली मास्टर ए टीमचा कॅप्टन आपण यायचा आहे. नागेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला जयवंत शिंगे हे 2 कर्णधार आहेत. नाणेफिकेचा कॉल देवाशिष पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय.
पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. हेड अँड टेल असा कॉल आपल्याला द्यायचा आहे. हेड म्हणून कॉल दिलाय आणि टेल येतोय. टॉस कासरवडवली मास्टर ए संघाने जिंकलाय. डिसिजन काय? तर निश्चितच क्षेत्ररक्षण स्वीकारले. ऑन गोईंग मॅच आहे. दोन्ही टीम कॅप्टनला आपण फ्रूट बास्केट आणि त्याच्या समवेत एक बिस्लरी पाण्याची बॉटल देत आहोत. टॉस बॉक्समधनं न्यूज असे आहे की टॉस जिंकलाय कासरवडवली मास्टर ए या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलंय. ओव्हर टू कॉम्बॅक्स. थँक्यू कॅमेरामॅन. धन्यवाद दिनेशजी किणी. टार्गेट 33 धावांचं सेट झालेलं आहे. पूर्ण करायचं आहे 30 बॉल्समध्ये. आज स्कोर चेस होतोय असंच कुठेतरी पाहायला मिळालेलं आहे. पण पाहूया हा सामना अपवाद ठरतोय का, या सामन्यामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय का. तेच पाहून कधी कधी प्रेक्षक सुद्धा कंटाळतात. त्याचमुळे पाहूया या सामन्यामध्ये काहीतरी वेगळं प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी घोडबंदर संघाकडून अपेक्षित आहे आणि त्यासाठी पहिला पर्याय गोलंदाजीचा वापरलेला आहे घोडबंदर मास्टर्स या संघाने. किरण हा पर्याय घोडबंदर संघाकडून पाहायला मिळतोय. नितीन पाटील आणि हरिश्चंद्र पाटील दोन फलंदाज मोगरपाडा संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. दुपारचा सत्र आहे मित्रांनो. चला जास्तीचा कालावधी न घेता आपण लवकरात लवकर सामने संपवण्यासाठी सहकार्य करा. कोणाचं ऑपरेशन? हरचंद यांचं ऑपरेशन झालंय आणि एका वर्षानंतर त्यांचा वनवास संपलेला आहे आणि ते आता तुम्हाला नॉन स्ट्रायकर साईडला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर साईडला आहेत नितीन पाटील, बॉलिंग ट्रॅकवर आहेत किरण. चला ऑल द बेस्ट बोथ टीम्स. जिंकण्यासाठी 33चं लक्ष गाठायचं आहे 30 बॉल्समध्ये मोगरपाडा मास्टर्स या संघाला. 30 इयर्स सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर्स मिड ऑन आणि स्क्वेअर लेग. थोडासा बॅकवर्ड, फुल लेन बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज किरण बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक धाव पहिली नितीन पाटील यांच्या वतीनं मिळालेले आहे मोगरपाडा मास्टर्सला. स्कोअर कार्ड सुरू झालेला आहे. प्रत्येक कॅप्टनला आपण फ्रूट बास्केट देतोय आणि पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणामध्ये आहे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. ज्यांना जेवायचं आहे म्हणजे जे सध्या खेळत नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा असं नम्र निवेदन आम्ही करतोय. वाईट बॉलचा इशारा संजय सरांच्या वतीनं. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 2 वर. हा खर्च करून नाही चालणार घोडबंदर संघाला, कारण अगोदरच पहिल्या डावामध्ये धावा तितक्या नाही बनल्यात. त्यामुळे गोलंदाजांचं काम थोडंसं वाढलंय आणि आता ते आव्हान गोलंदाज किरण सुद्धा स्वीकारतायत. डॉट बॉल जितके जास्त हाताळता येतील तितका प्रयत्न करावा लागेल, कारण डॉट बॉलच कुठेतरी घोडबंदर मास्टर्सची ऊर्जा वाढवण्याचं काम करेल आणि त्यासाठी किरण यांचे प्रयत्न या पहिल्या षटकात सातत्यानं पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हरिश्चंद्र यांनी हुक केलाय. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला. धावून धावा पूर्ण करायच्या आहेत जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही. 2दा पूर्ण झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न नितीन पाटील यांचा कॉल. हरिश्चंद्र यांनी स्वीकारलाय पण ती धाव पूर्ण होईल का? तर नाही. मिळतात या 2 धावा आणि फलंदाज हरिश्चंद्र होत आहेत धावचीच्या स्वरूपात बाद. थँक्यू. संतोष पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नॉन स्ट्रायकर्स एंडला संतोष पाहायला मिळतील. धावसंख्या पोहोचते आता 4 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. सातत्य राखावं लागेल घोडबंदर मास्टर्सला. यावेळेस बॉडी लाईन अटॅक होता. आडव्या बॅट नखवलला खेळले. स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय. नितीन यांची चपळता आपण सातत्यानं वर्षानुवर्ष पाहत आलेलो आहोत आणि त्याच चपळतेला मॅच करताना संतोष पाटील यांना सहकार्य द्यावं लागेल धाव घेण्यासाठी आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकून पोहोचते 6 वर. 6 रन्स ऑन बोर्ड. यानंतर श्री दत्त गुरु नवघर हा संघ खेळताना पाहायला मिळेल.
कासारवडोली अ, शेंडोबा 40+ कासारवडोली अ या संघासोबत ती गाठ नवघर संघ घेणार आहे. धावसंख्या 7 वर पोहोचते जिंकण्यासाठी. अजूनही 26ची गरज. बॉल शिल्लक आहेत 25 चेंडू 26 धावांची गरज. काही अंशी एकतर्फी लढत आतापर्यंत दिसते, पण गोलंदाजांनी मनावर घेतलं तर मग तो उलटफेर 100% पाहायला मिळेल. आणि किरण यांनी पहिले षटक चांगलंच सांभाळलेलं आहे. पहिल्या षटकात मिळाल्यात मोगरपाडा संघाला 7 धावा. जिंकण्यासाठी आता 26ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 26 धावा. टीम मोगरपाडा मास्टर्स. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. मी सर्व आमच्या पाहुण्यांना, क्रिकेट रसिकांना, प्रेक्षकांना, खेळाडूंना निवेदन करतोय की जेवणाची व्यवस्था चालू आहे. मुख्य मंचाच्या डावीकडे जेवणाची व्यवस्था सुरू आहे आणि जवळपास 3 ते 3:15 वाजेपर्यंत ती जेवणाची व्यवस्था सुरू असेल. आणि थंड जेवण तर कोणाला पसंत पण पडत नाही, त्याचमुळे गरमागरम जेवण आहे. आणि आमचे गावातील अधिकृत लेखक सचिन म्हात्रे, ज्यांची मागणी प्रत्येक लग्नामध्ये असते आहेर लेखनासाठी, आणि त्यांनी त्यांच्या हेअरस्टाईलमध्ये जो बदल घडवून आणलेला आहे, तर प्रत्येकाला सुंदर दिसायचं आहे. पण सचिन ऑलरेडी सुंदर आहे. हां, त्याने फक्त थोडीशी वाढ केलेली आहे. अग्निशमन दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि साधा स्वभाव आहे सचिनचा. आणि लवकरच यंदा कर्तव्य आहे. चला पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळूया. शैलेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. सेकंड ओव्हरसाठी पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. नितीन अजूनही आपल्या संघाला चांगली सुरुवात देत असताना सिंगल डबलने जास्तीत जास्त वेगानं स्कोर कार्ड कसा गाठता येईल, 33 धावांचं लक्ष कसं पार करता येईल त्यासाठी प्रयत्न चालू आहे. बॉल मागे ढकललाय. क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला. थ्रो थोडासा वाईडिश. विकेट किपर ऍक्टिव्ह आहे आणि नितीन यांना परतावं लागते. धक्का दुसरा बसतोय. धावचीच्या स्वरूपात नितीनचा खेळ संपला. नितीनचं बाद होणं कदाचित चिंताजनक ठरू शकेल, कारण स्कोर सुरू ठेवण्यासाठी त्यांना ओळखलं जातं आणि ते आता बाद होऊन परतीचा प्रवास करतायत. धावचीच्या स्वरूपात ते बाद झालेत. धावा आहेत स्कोर कार्डवर 8 धावा असताना 2 फलंदाज दोन्हीही धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज पोहोचतायत. निलेश मैदानात दाखल होत आहे. स्ट्रायकर्स एंडला, नॉन स्ट्रायकर्स एंडला संतोष आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर्स आहेत शैलेश. दुसऱ्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आहेत. हे षटक महत्वाचं आहे, जबाबदारीचं आहे आणि या षटकामध्ये खबरदारी घेत आपला वरच्या दर्जाचा गोलंदाजीचा खेळ सादर करण्याची गरज शैलेशला आहे आणि म्हणूनच तो विश्वास नरेंद्र किणी यांनी त्यांच्यावर ठेवलाय. पण यावेळेस खूप जास्त बाहेर राहिलाय बॉल. हे नाही परवडणार. एक्स्ट्राज बिलकुल परवडणार नाही घोडबंदर मास्टर्स संघाला, कारण अगोदरच 33 धावा त्यांना डिफेंड करायच्या आहेत आणि अशा वेळेला या एक्स्ट्रा रन्स प्रतिस्पर्धी फलंदाजांना थोडं रिलॅक्स पोझिशन मध्ये घेऊन जातील. चांगला बॉल ट्रॅप होता. आहेत लॉंगॉला क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप. ओला साबण हातातून निसटावा तसा हा कॅच सुटला. बॉल सीमारेषा पार. 1-2 का 4 चौकार. थँक्यू. गिव्ह अँड टेक पॉलिसी तुम्हाला यूज करावी लागते. म्हणजेच जर एक जण एफर्ट्स देतोय तर दुसऱ्याला सुद्धा इक्वल एफर्ट्स द्यावे लागतात. आणि गोलंदाजाने चांगले एफर्ट्स दिले पण क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स कमी पडले.
पूर्णपणे बॉडीला रोल करून खेळण्याचा प्रयत्न स्वयंचित होता होता राहिले निलेश. जास्त अटॅकिंग स्ट्रॅटेजीवर खेळतायत. फलकावर लक्ष दिलं तर धावसंख्या जाते ती म्हणजेच 13 वर जिंकण्यासाठी अजून 20 ची गरज आहे. 21 चेंडू आणि 20 ची गरज. बॉडी लाईन अटॅक. विकेट किपर जास्त वेगानं बॉलला फॉलो करायचं होतं पण तसं नाही झालं. एक्स्ट्रा रन मिळते. एक धाव वाढते. 14 झाल्यात विथ बॅट. यस, लेग बाईजची एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्यात 14 झाल्या जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज. सिंगल डबल्सने धावफलक पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न फलंदाज करतायत. आणि हा बॉल एक नेमका कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं. नेमकं काय अपेक्षित होतं आणि नेमकं काय घडलंय. फलंदाज दोन परतीचा प्रवास करत त्यांचा पाय स्लीप झाला कॉन्क्रीटच्या विकेटवर आणि त्याचमुळे एक अटॅकिंग बॅटर निलेश यांचा खेळ धावचीच्या स्वरूपात संपला. विकेट डाऊन. थँक्यू. तर निलेश बाद झाले आणि आता पाहूया नवीन फलंदाज कोण पोहोचतायत. मजाराच्या आत्मा निकेश पोहोचतायत. निलेशला निकेश यांनी रिप्लेस केलेला आहे. नॉन स्ट्रायकर्स एंडला पुढचा बॉल. घोडबंदर संघासाठी चांगली बाब की निलेश बाद झालेले आहेत. शॉट ऑन पुल. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे पुन्हा एकदा थोडं फंबोल्ड पण एक धाव तो पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही चालवले जात कारण सिच्युएशन हातात आहे. हाताबाहेर नाही गेली त्याचमुळे घाई करण्याची इच्छा अजूनही व्यक्त करत नाहीत फलंदाज. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 15 वर. आता 18 चेंडू आणि 18 ची गरज. 18 बॉल्स 18. 18 चेंडू 18 धावा. टीम मोघरपाडा.
पाहतोय कव्हर पॉइंटला ज्यांनी आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचं काम केलेलं आहे. 1 धाव मिळते, धावसंख्या 19 झाल्या. जिंकण्यासाठी 15 चेंडू 14ची गरज. 15 चेंडू 14ची गरज. अवघड काम, आम्हाला जड जात नाही, अशी भूमिका आतापर्यंत गोलंदाज संजोग यांची पाहायला मिळाली. या षटकामध्ये फलंदाजांना थांबवण्याचं, फलंदाजांना रोखण्याचं, धावांपासून लांब ठेवण्याचं काम त्यांनी केले. पण आता एक्स्ट्रा रन मिळते, 1 धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 20 वर. जिंकण्यासाठी 15 चेंडू 13ची गरज. 15 बॉल 13. 15 चेंडूचा खेळ झालाय, 15 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत ड्रायव्हिंग सीटवर आहे मोगरपाडाची टीम. कारण गोलंदाजी तर चांगली होते, पण काही गोष्टी अजूनही पक्षात नाही आहेत घोडबंदरच्या. बॉलला कनेक्ट करून पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, स्टॉप करताय क्षेत्ररक्षण, होते अजूनही थोडीशी गडबड चालू आहे डीप मध्ये. पण तोपर्यंत धावा पूर्ण केल्यात 2. धावसंख्या 22. जिंकण्यासाठी 11ची गरज. बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 11 धावांची गरज आहे. चला जरा वेग द्या, जरासा वेग द्या, कारण वेळ झालेली आहे 2:20 आणि यानंतर अजूनही 4 सामने मला पूर्ण करायचे आहेत. कुठलीच टाइम लिमिट नाही आहे. 40+ कॅटेगरीचं क्रिकेट असल्यामुळे आपण तुमच्या ऊर्जेचा मान राखतोय, तुम्हाला तो वेळ देतोय, पण इतकाही वेळ घेऊ नका की आजचं वेळापत्रक थोडंसं लांबेल. फुल लेन बॉल थोडासा दूर ठेवला होता, खेळलाय मिड ऑफला, क्षेत्ररक्षक पोसेल स्वीपर कव्हरचा, तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते. 1 धाव वाढते, संतोषच्या खात्यात ती 1 धाव जाते. धावसंख्या 23 झाल्या. जिंकण्यासाठी आता 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. 13 बॉल्स अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. जेव्हा चेहऱ्यावर डिंपल पडलं होतं तेव्हापासून ज्यांनी क्रिकेट चालू केलंय आणि आता चेहऱ्यावर रिंकल पडते तरी सुद्धा क्रिकेट सोडण्याचं नाव हे खेळाडू घेत नाहीयेत. ही आहे जिद्द क्रिकेटची. पुन्हा एकदा हा बॉल फिरवलाय, अराउंड विकेट येत असताना बॉलला बाहेर काढला, येतोय हा डॉट बॉल. 3ऱ्या षटकातला शेवटचा. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजेच 23 झाल्या. जिंकण्यासाठी 12 चेंडू 10ची गरज. 12 बॉल्स 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू 10 धावा. थँक्यू. आपण स्क्रीनवर दिग्विजय पाटील यांना पाहतोय. रो हाऊस जो आपण फ्लेक्स पाहतोय, पाण्याची व्यवस्था करायची का नाही ना? नकोय पाण्याची व्यवस्था? चला, दिग्विजय पाटील यांना स्क्रीनवर आपण पाहतोय. डीका स्पोर्टच्या देवाशिष पाटील तुम्हाला त्यांच्या बाजूला बसलेले पाहायला मिळत आहेत. हे आयोजन करत असताना पाहुण्यांची व्यवस्थित काळजी घेणं, पाहुण्यांना योग्य तो मान सन्मान देणं. सकाळी खारेगावातले सर्व प्रतिष्ठित नागरिक या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आणि सर्वांचा अभिप्राय सकारात्मक राहिलेला आहे की आयोजन खूप चांगलं राहिलंय. खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेसाठी मेहनत घेतली गेलेली आहे. शॉट अँड पुल बॉल डीप मिड विकेटला. चला, आमचे मनोजजी म्हात्रे जे रो हाऊसचे सदस्य आहेत त्यांचं देखील आगमन होते. मनोज म्हात्रे जे उत्तम दर्जाचे अनुभवी चालक आहेत. हा, ते तुमच्या भाषेत तुम्ही उद्या बोलू शकता. तर मनोज म्हात्रे या, आपलं स्वागत आहे. दरम्यान चांगला चेंडू, याच चेंडूंची अपेक्षा आहे. गोलंदाजी अशीच जर झाली, जर इकॉनॉमिकल अप्रोच गोलंदाजांनी बाळगला तर अजूनही सामन्यामध्ये कलाटणी देऊ शकतो घोडबंदर संघ, ज्यांच्याकडे अनुभव प्रचंड मोठा आहे आणि अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं. पुढचा बॉल हो, पुल केलंय, बॉल हवेत आहे आणि मास्टर क्रिकेटमध्ये षटकार येणं थोडंसं कठीण आहे आणि तो झेलला सुटलेला आहे. कॅच ड्रॉप केलाय शैलेश यांच्याकडून. अजून चांगल्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा होती पण ती अपेक्षा पूर्ण नाही झाली. धावसंख्या 26. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. कोपरी मास्टरचे खेळाडू जेवले असतील अशी अपेक्षा मी ठेवतोय, बरोबर ना? हा, ताकद आहे पण आता बॅटची लिडिंग एज आणि पॅव्हेलियन बॉक्सच्या दिशेने फलंदाज आता निकेश यांचा परतीचा प्रवास सुरू झालाय. आणखीन एक धक्का मोगरपाडा मास्टर्सला. थँक्यू. व्यासपीठावर
खारीगावचे सर्व युवा फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सुद्धा आहे आणि खारीगावाचं नियोजन एप्रिल महिन्यामध्ये आहे. एप्रिल महिन्याच्या 4थ्या आठवड्यात खारीगावचं 26 एप्रिलला अभिनव क्रीडा संकुलावर ते आयोजन मीरा भाईंदर आगरी युवा संघटनेचे जे संघ आहेत 10 त्या दरम्यान ती स्पर्धा आपण पाडणार आहोत 26 एप्रिल 2026ला अभिनव क्रीडांगणावर. हा काही रेकॉर्ड जे आहेत संतोष आमच्यापर्यंत उद्या देतीलच, पण जितकं प्रेम मास्टर्सवाले यंगस्टरला देतात यंगस्टरने ते प्रेम तुम्हाला कित्येक वर्षांपासून दिलंय. आम्ही 7 वर्षांपासून तुमचं क्रिकेट पाहतोय. आमचं पहिलंच वर्ष आहे कुणाल, बरोबर ना? दुसरं वर्ष आहे आमचं. हा तर पुढचा बॉल हो यावेळेस बॉडीवर अटॅक होता. बॉलिंग खूप चांगल्या दर्जाची होते पण क्षेत्ररक्षण सुद्धा आता वरच्या दर्जाचं पाहायला मिळतंय. अजूनही वेळ हातातून गेली नाहीये. घोडबंदर संघ तेच सांगतोय, अजून सुद्धा आमच्या वतीनं फाईट बॅक तुम्हाला 100% पाहायला मिळेल. तोच इंटेंट. आता धावसंख्या पुसते आता 28 वर जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 5 धावांची. 7 चेंडू 5 धावा. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घोडबंदर मास्टरच्या वतीने पाहायला मिळते. ती जिद्द, जिंकण्याची इच्छा, या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, बॉल स्टॉप होतोय, थ्रो केला जाईल तोपर्यंत 1 ला 2 मध्ये बदलण्याचा कॉल कंप्लीट केला जातोय आणि या शेवटच्या बॉलवर 4थ्या षटकाच्या मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या पोहोचते आता 30. जिंकण्यासाठी 6 चेंडू 3, 6 बॉल्स 3 रन्स. चला 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 6 चेंडू 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. चला लगेच आपण सामना सुरू करायला हवा. 6 चेंडू 3ची गरज आहे. चला दत्तगुरु नवघर, हरिश्चंद्रजी टीम रेडी झाली का? हा चला टीम रेडी आहे. आणि वडवली शेंडोबा 40+ वडवली डॉक्टर साहेब टीम रेडी झाली का? 11च आहेत, आपलंच गाव आहे. चला टॉस झाला, टॉस झालाय. चला लगेच पुढचा सामना सुरू होईल जसा हा सामना संपेल, कारण आता थांबून नाही चालणार. पहिल्या फेरीतला 4था सामना आहे. यानंतर 3 धावा रोखण्यासाठी घोडबंदर संघाने पर्याय निवडलेला आहे योगेशचा. जर या 3 धावा त्यांनी रोखल्या तर घोडबंदर गावापर्यंत त्याची खांद्यावर बसून मिरवणूक काढली जाईल. तर पाहूया आता त्या 3 धावा योगेश रोखतोय का? 6 चेंडू 3ची गरज. हलक्यात घेऊन चालणार ना योगेशला. हा सुद्धा तितकाच प्रतिभेचा धनी असलेला गोलंदाज आहे. शॉर्ट पॉइंट, सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता तो शॉर्ट कव्हरला पोहोचलाय. एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉइंट, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलं या शेवटच्या षटकात 3 धावा रोखण्यासाठी. 6 चेंडू 3 धावा. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे बॉलला जज करतायत पण मात्र ते बनतायत दर्शक. बॉल जाईल सीमारेषा पार आणि येतोय चौकार. गोल्डन 4 प्लेड बाय संतोष. सामना जिंकलाय मोगरपाडा. अभिनंदन हार्ड लक टीम घोडबंदर. नितीन पाटील ठरते सामनावीर, ज्याने 1 विकेट मिळवलाय गोलंदाजी करता आणि 5 धावा जी सुरुवात दिली नितीन पाटील यांनी. तर नितीन ठरतात सामनावीर या मागच्या सामन्याची. नितीन या सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. चला नवघरची फलंदाजी आहे का नागेश? आपली बॅटिंग आहे ना? चला वडवली आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. शेंडोबा 40+ कासर वडवली